दर्शको, आज आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आणि 2024 लोकसभा निवडणुकीची प्रचार थंडावलेला आहे. 144 कलम जिल्हाभर लागू आहे. चौकी पहारे अतिशय कडक झालेले आहे. कसून चौकशी आणि तपासणी सुरू आहे. जिल्हाभरामध्ये पोलीस दल देखील तैनात झालेलं आहे. 17,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सगळीकडेच लोकसभा 2024साठी उद्या सकाळपासून जनता 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात करणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या पद्धतीनं जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय जिल्ह्यामध्ये नियोजन आहे, कशा पद्धतीने कार्यपद्धती चालणार आहे, कसं त्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याचं कंट्रोल आहे. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली मतदारसंघातील काही तालुके आहेत, लातूरमधील ही काही तालुके आहेत. अशा 3 वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आपल्या अभिजित राऊत सरांवर आलेली आहे आणि ती जबाबदारी ही कशी पार पाडणार आहेत. आणि हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि मागेच त्यांना मोठा पुरस्कार देखील मिळाला आहे. तर चला तर आपण राऊत सरांशी चर्चा करूया. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर उपस्थित आहेत. तर सर, कशी तयारी आहे आणि काय प्रशासन काम करत आहे? निवडणूक ही एक फार मोठी प्रक्रिया असते आणि मतदान जरी एका दिवसाचं असलं तरी साधारण 75 दिवस ही सगळी आपली यंत्रणा मेहनत करत असते, राबत असते. त्या अनुषंगानं आपण पूर्ण तयारी केलेली आहे. आपल्या नांदेड लोकसभेमध्ये 2068 पोलिंग बूथ आहेत, ते सगळे आज तयार झालेले आहेत. त्या ठिकाणी आपले सगळे पोलिंग पथकं रवाना झाली आहेत. सगळी पथकं 4 वाजतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतील आणि उद्याच्या तयारीसाठी सुरुवात करतील. सर, नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण संवेदनशील किती केंद्र आहेत? आपल्याकडे एकूण 29 संवेदनशील केंद्र आहेत. संवेदनशीलचा अर्थ म्हणजे त्या ठिकाणी गावात काहीतरी सामाजिक तणावाचा इतिहास असेल किंवा गेल्या निवडणुकीमध्ये खूप जास्त किंवा खूप कमी मतदान झालं असेल, अशा अर्थानं ती संवेदनशील आहे. मात्र या व्यतिरिक्त दुसरा काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी संभवत नाही. सर, मतदान केंद्र परिसरात बंदोबस्त कसा असणार आहे आणि त्यावर काही निर्बंध आहेत का सध्या? पोलीस बंदोबस्ताचा विचार केला तर आपले साधारण 3200 पोलीस कर्मचारी आणि 2500 होमगार्ड अशी डिप्लॉयमेंट आपण बंदोबस्तामध्ये केलेली आहे. पोलिंग स्टेशनला किती मतदार आहेत, किती बूथ आहेत याच्या अनुषंगाने आपण ती विभागणी करत असतो. त्याचबरोबर जी संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी केंद्रीय जी सुरक्षा बलं आहेत, CRPF किंवा CISF, तशा CPFच्या टीम्स येत असतात. त्या ठिकाणी आपण वेबकास्टिंग 50% मतदान केंद्रांवर केलेले आहेत. मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक 29 ठिकाणी झालेली आहे. त्याशिवाय तिथं निर्बंध हे असतात. उदाहरणार्थ, मतदान केंद्राच्या आतमध्ये सर्वांना प्रवेश नसतो. फक्त मतदार आणि जे अधिकृत लोक आहेत, निवडणूक अधिकारी कर्मचारी असतील किंवा उमेदवारांनी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी जे त्यांची त्यांनी नेमलेले आहेत, अशांनाच त्या ठिकाणी प्रवेश असतो. त्या ठिकाणी त्यांना पार्टीची कुठली ॲक्टिव्हिटी ही करता येत नाही, त्याचेसुद्धा निर्बंध आपण सगळ्या उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना कळवलेले आहेत. सर, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मतदान केंद्रावर काही प्रतीक्षालय किंवा आरोग्य सुविधा उपलब्ध आहे का? नक्की, दोन्ही सुविधा आपण केलेल्या आहेत. एकतर खरं आव्हान माझं सगळ्या मतदारांना हेच राहील की आपण सकाळी लवकरात लवकर मतदान करावं, जेणेकरून आपल्यालासुद्धा त्रास होणार नाही आणि मतदानसुद्धा शांततेत होईल. या उपरही दिवसभर आपण सर्व सुविधा केलेली आहे. त्या ठिकाणी एक वैद्यकीय टीम राहील. तिथले हेल्थ वर्कर जे आहे, ANM किंवा MPW यांची प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनला आपण ड्युटी लावलेली आहे. त्यांच्याजवळ एक मेडिकल किट राहील, फर्स्ट एड किट, त्यामध्ये ORS किंवा ग्लुकोजची भरपूर पाकिटं आपण त्यांना सोबत देतो आहे, जेणेकरून कोणाला जर काही अडचण आली तर त्यांना तातडीनं तिथं रिलीफ मिळेल. आणि मतदान म्हणजे रांगेत उभं राहून तासोनतास रांगेत उभं राहून करायची गोष्ट, ही संकल्पना बाजूला ठेवण्यासाठी आपण प्रतीक्षालय सुरू केलेत की त्या ठिकाणी खुर्च्या असतील किंवा बाक असतील बसण्यासाठी, आणि सावलीमध्ये बसून तिथं फॅन किंवा कूलरची व्यवस्था करण्याचे आपण निर्देश दिले आहेत. पिण्याचं पाणी असेल, तिथं बसून आरामात आपला जेव्हा टर्न येईल तेव्हा मतदारांना मतदान करता येईल. एकंदरीत आपला प्रयत्न आहे की मतदान हा एक सुखद अनुभव झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनंच आपण प्रयत्न करतो आहे. आपण अनेक मॉडेल पोलिंग बूथ केलेले आहेत. म्हणजे आपल्या नांदेड शहराचा विचार केला तर गुजराती हायस्कूल असेल किंवा नांदेड क्लबचा बूथ असेल, हे अतिशय सुसज्ज असे आहेत. म्हणजे ते बघण्यासाठी कदाचित तिथं गर्दी होईल. विष्णुपुरीची जिल्हा परिषद शाळा आहे, त्याला आपण इको फ्रेंडली बूथ केलेलं आहे. तिथंसुद्धा लोक ते फक्त बूथ बघण्यासाठी आज येत आहेत. त्यामुळे निश्चितपणे मतदानाला तिथल्या मतदारांनी तर निश्चितपणे यायलाच पाहिजे. सर, ज्यांना पोल चिट मिळाली नाही किंवा मतचिठ्ठी मिळाली नाही, अशांनी काय उपाय लावा? मतदार चिठ्ठी किंवा पोल चीट आपण जवळपास 95% जास्त वितरण केलं आहे. आता जे लोक बाहेर वास्तव्यास असतात आणि मतदानासाठी येतात त्यांना अर्थात ही आपण अगोदर वितरित करू शकत नाही. परंतु पोल चीटबाबत आपण एक अशी संकल्पना स्पष्ट केली पाहिजे की ही फक्त मतदारांना माहिती देण्यासाठी आहे. त्याचा वापर ओळखपत्र म्हणून करता येणार नाही.
पोलचीट आपण घरी जरी विसरले तरी काही फरक पडणार नाही. आपलं नाव मतदार यादीत जरी असेल तरी आपण मतदान करू शकतो आणि तिथं आपली ओळख पटवून देण्यासाठी एपिक कार्ड आहे इलेक्शन कमिशनचं किंवा 12 अन्य प्रकारची कागदपत्र आहे. आपण आधार कार्ड दाखवू शकतो, पॅन कार्ड दाखवू शकतो, आपलं बँकेचं किंवा पोस्टाचं पासबुक असेल ज्याच्यावर आपला फोटो आहे तो दाखवू शकतो, पेन्शन होल्डर्सना पेन्शनचं आय कार्ड असतं ते दाखवू शकतो, नरेगाचं जॉब कार्ड दाखवू शकतो. तर एपिक कार्ड नसेल किंवा पोलचीट नाही मिळाली, हरवली, घरी राहिली, याच्यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही. इतर माध्यमातून आपली ओळख पटवली जाईल. पोलचीट हे काही ओळखीचं पुरावा नाही, परंतु मतदार यादीत नाव असणं मात्र आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला मतदान करता येणार नाही. सर, नवीन मतदारांनी मतदान व्हावं किंवा मतदानाची टक्केवारी ही मेरिटवर राहावी यासाठी आपण प्रशासनातर्फे काही उपाययोजना केल्यात का? नवमतदारांना आपण त्यांना कळेल अशा भाषेत आणि त्यांना आवडेल अशा भाषेमध्ये स्वीप किंवा मतदार जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर आपण रील्स त्या पद्धतीच्या व्हायरल केल्यात. त्याचप्रमाणे रील्सच्या पोस्टरच्या कॉम्पिटिशन घेतल्यात. काही क्रीडा स्पर्धा आपण घेतल्यात. रेडिओ FM चा आपण वापर करून घेतला. कॉलेजेस क्लासेसमध्ये जाऊन आपण मतदार जागृती केलेली आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये नवमतदारांची जी मागणी असते की मतदान अधिक एक्साइटिंग कसं व्हावं या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय. आदर्श मतदान केंद्रावर मला खात्री आहे की उद्या मतदार येतील आणि त्या ठिकाणी ते स्वतः सेल्फी आणि फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करतील आणि हा एक अतिशय एक्साइटिंग आणि सुखद असा अनुभव बनवतील. या व्यतिरिक्त इतरही जे मतदार आहेत म्हणजे मग 20 ते 40 वयोगटातले युवा मतदार असतील, मला असं खरं वाटतं की आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदार संख्या ही या वयोगटात आहे. 18, 19 ते 40पर्यंत. म्हणजे मी सुद्धा स्वतः त्याच वयोगटातला मतदार आहे आणि आपण हे युवा मतदार जे आहे, आपण ही निवडणूक आता इथून पुढे घ्यायची आहे हातात आणि आपण जास्तीत जास्त मतदान करायचं आहे. कारण शेवटी हे देशाच्या भविष्याचा विषय आहे आणि तो आपण आज जर विचार केला तर आपल्याला एक सुखद भविष्य त्यामध्ये मिळणार आहे. सर, लोकसभा मतदारसंघामध्ये काही दंडात्मक कारवाईमध्ये काही रोकड हस्तगत करणे किंवा अंमली पदार्थ वगैरे जर काही जप्त करण्यात आला आहे का? आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आपण साधारण 3,70,00,000 एवढ्या रकमेचे रोकड असेल किंवा मौल्यवान धातू असतील, सोनं चांदी, अवैध मद्य असेल किंवा इतर प्रकारचे जे वाटप करण्यासारख्या ज्या गोष्टी असतात, ज्या मोफतच्या गोष्टी म्हणून फ्रीबीज म्हणून वाटल्या जातात, त्यांची जप्ती केलेली आहे. त्यांची छाननीसुद्धा झालेली आहे. त्यासाठी 2 खर्च निरीक्षक आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. ते दोघांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साधारण 75 टीम्स काम करत आहेत आणि मला वाटतं की गेल्या निवडणुकीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आपण जप्ती यावेळेस केली आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनासुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन असेल, तडीपारी असेल किंवा चॅप्टर केसेस किंवा बॉन्ड्स असतील, याच्यावरही पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की आता जर तोफा थंडवल्या आहेत तर आपण एक जिल्हाधिकारी म्हणून समस्त नागरिकांना आपण काय आवाहन करू शकतो? माझं एकच आव्हान राहील की जेव्हा आपण म्हणतो की आपण देश आपला स्वतंत्र झाला किंवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला, तर स्वातंत्र्य म्हणजे काय तर आपल्या आवडीचा लोकप्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य, आपल्या आवडीचं सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य. आणि हाच जर आपण अधिकार बजावला नाही तर मग या स्वातंत्र्याला असा फारसा काही अर्थ आपल्या दृष्टीनं राहणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी स्वातंत्र्याची जपणूक म्हणून हा अधिकार बजावणं गरजेचं आहे. सगळेजण म्हणतात माझ्या एका मताने काय होईल, एका मताने काय होईल, परंतु असा हजारो लाखो लोकांनी विचार केला तर मग खूप काही होऊ शकतं. आणि आपल्याला माहिती आहे जसं परीक्षेत 1 मार्क महत्त्वाचा असतो, स्पर्धेमध्ये 1 सेकंद महत्त्वाचा असतो, तसं लोकशाहीमध्ये 1 मत महत्त्वाचं असतं. कारण शेवटी या एका मतामधूनच बहुमत बनतं आणि त्या बहुमतानं सरकार बनते किंवा लोकप्रतिनिधी निवडले जातात. त्यामुळे आपल्याला जो कुठला पक्ष आवडत असेल, जो कुठला उमेदवार आपल्याला चांगला वाटत असेल त्यांच्यासाठी मतदान करा. जर यापैकी कुणी आवडत नसेल तर नोटाचा पर्याय आहे, त्याच्यावर आपण बटन दाबू शकता. मात्र घरी बसून सुट्टी एन्जॉय करून किंवा आपल्या कामामध्ये व्यग्र राहून अनेक आपले कष्टकरी बांधव आहेत, कामगार बांधव आहेत की ज्यांचा रोजीरोटीचा प्रश्न असतो की त्यांचा दिवसभराची रोजी असते, त्यांना मी विशेष आवाहन करेल तुमचं काम सुरू करण्याच्या अगोदर सकाळी पहिल्या सत्रात मतदान करा आणि आनंदानं आपलं दिवसभर तुम्ही काम करू शकता. विशेषतः संघटित क्षेत्रामध्ये आपण सुट्टीसुद्धा जाहीर केली आहे. त्या ठिकाणी 2 तासाचा अवधी देण्यात येतो. परंतु असंघटित क्षेत्रामध्ये किंवा जे रोजगारांना जातात त्यांना मात्र माझं हे आव्हान राहील की सकाळी लवकर मतदान करून काम करा. शेतीच्या कामासाठी लोक जातात, त्यांनीसुद्धा सकाळी लवकर मतदान करावं आणि मगच कामावर जावं. खरंच आहे सर, आपला बहुमूल्य मत देण्याची सगळ्यांनीच गरज आहे. सर, आपण आमच्या चॅनलला वेळ दिलात आणि आपलं मत जनतेसमोर मांडलं यासाठी मी आपला आभारी आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, हे होते नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित रावसर यांच्याशी आपण आत्ताच बातचीत केली. दर्शको, आपण वेळीच दिग्गजांच्या मुलाखती घेत असतो आणि आपल्यापर्यंत येत असतो. इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.